नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण शिवणार आहोत खण ब्लाऊज. त्याची कटिंग आपण आज करणार आहोत. 4 टक्सवालं खण ब्लाऊज आपण आज बनवणार आहोत. ही लांबी घेते मी त्याची. बॅक पार्ट कट करून घेऊ अगोदर. लांबी घेते मी 15 त्याची. मार्किंग करून घ्या 15 इंचावर. आणि हे घेते मी 6.5 6.5 6.5 घेतले. मार्किंग करून घेतली दोन्ही साईडला. आणि मध्ये एक मार्क केलाय मी 3.5 इंचावरती 3.5 वरती. आणि आर्महोल घेते मी 6 इंच. आज आपले जे 4 टक्स ब्लाऊज बनवणार आहोत ते आहे 40 साईजचं, 40 साईजचं ब्लाऊज बनवणार आहोत. हे घेते मी 10 इंच चेस्ट. आणि याचं वेस्ट आहे 8 इंच. मार्किंग करून झाली आहे आपली. आता आपण लाईन मारून घेऊया. एक मार्क मी वरती केलेला आहे अर्ध्या इंचाचा, तो आपण शोल्डर डाऊन करण्यासाठी केलेला आहे. आणि ही आता आर्महोलची मार्किंग झाली आहे. आणि हे वेस्टपासून चेस्टपर्यंत अशी लाईन खेचून घ्यायची आहे. आता आपण हे 3 इंच एक्स्ट्रा वाढवणार आहोत. यातलं आपलं 1 इंच जाईल टक्ससाठी आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतो आहे आपण. वरती पण 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि खाली पण 2 इंच एक्स्ट्रा. 1 इंचावर मार्क करून घेते मी. आणि इथे 3.5 इंचावरती एक मार्क केलं आहे. आपलं गळा राहील 7 इंच. हा बॅक पार्ट आहे. सात इंच आपला गळा आहे पाठच्या साईडचा. ही जी मार्किंग आपण जे करून घेतलेलं होतं, जे मार्जिन आहे आपलं, इथे मी एक छोटासा डॉट केला आहे 4.5 इंचावरती. आणि वरती पण घेतले 4.5 इंच. ते मी जॉईंट करून घेते. हे आपलं असेल पाठचं टक्स. हे तुम्ही थोडं कमी जास्त पण घेऊ शकता ब्लाऊजच्या, जशी लेंथ आहे, जशी लांबी आहे ब्लाऊजची त्याच्या हिशोबाने. आणि आता हे मी फ्रेंच कर्वनी आपण जो मार्क केलेला आहे आर्महोलचा, तिथे मी आकार देऊन घेते. हे मी 3.5 इंचावरती एक मार्क केला आहे. तिकडनं आपल्याला आर्महोल डाऊन करून घ्यायचे आणि असं राऊंड शेप द्यायचं आहे त्याला. आता इथे मी करते 1/2 इंच शोल्डर डाऊन. वरती बघा मी एक मार्क केलेला, पहिले 15 इंच घेतला आणि त्याच्यानंतर वरती अर्धा इंचावरती दुसरं एक मार्किंग करून घेतलेली. तिथे आपण शोल्डर डाऊन केला. आणि आता हे पाठचा गळा आहे आपला. पाठच्या गळ्याला पण मी 1 इंचाचा पहिले डॉट टाकून घेतला तिकडे. आणि आता हे फ्रेंच कर्वनी गोल आकार देऊन घेते. फ्रेंच कर्वनी आकार दिले की आकार व्यवस्थित येतात. आता आपण हे कट करून घेऊया. मार्किंगच्या साईडने आपण बरोबर कट करून घेऊया सगळीकडनं. मार्किंगच्या वरती कट नाही करायचं, लक्ष ठेवायचं. मार्किंगच्या साईडने आपण कट करतोय. मार्किंग अशी आपली दिसली पाहिजे. हे शोल्डर कट करून घेते मी 1/2 इंच. 1/2 इंच शोल्डर कट केल्यामुळे काय होतं, गळा खाली उतरत नाही आणि ब्लाऊजची फिटिंग पण व्यवस्थित येते. आता हा पाठचा आपला गळा आहे तो कट करून घेते. आता हे आपलं बॅक साईडचं कटिंग तयार झालेलं आहे. आता आपण घेऊया फ्रंट साईड. समोरचा भाग आता कट करूया. असं व्यवस्थित कापड त्याच्यावरती ठेवून घ्यायचं. जे आपण मार्किंग केलेलं आता कटिंग केलेलं कापड आहे ते व्यवस्थित दुसऱ्या कापडावरती ठेवून घ्या आणि सगळीकडनं मार्किंग करून घ्या.
समोरचा गळा थोडा कमी आहे म्हणून मी इकडे मार्क करून घेते. पाठचा गळा जास्त आहे थोडा आणि समोरचा कमी आहे. बाकी सर्व मार्किंग व्यवस्थित सेम तशीच करायची, फक्त गळा थोडा वेगळा असेल. थोडा फरक आहे गळ्यामध्ये, जास्त नाही. साडेतीन इंचाचं इकडे आपण शोल्डर घेतलेलं आहे आणि खाली आपल्याला आता 2 इंच वाढवायचं आहे. ही आपली समोरची साईड आहे ब्लाऊजची. खाली आपण 2 इंच वाढवून घेतोय. एक इंचाचा मार्क करून घेतलाय आणि आता हा समोरच्या गळ्याचा आकार करून घेते गोल. कटिंग करून घेऊया आपण सगळीकडून. या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवून बघा आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये त्याची फिटिंग कशी येते. मार्किंगच्या साईडने कटिंग करायचं कधी पण, मार्किंगवरती कटिंग नाही करायचं. पाव इंच थोडं एक्स्ट्रा सोडलं तर चालेल, पण कमी नाही सोडायचं. आता आपण हा एपेक्स पॉईंट घेतलेला आहे 11 इंचावरती आणि इकडनं मी मार्किंग करून घेते 4 इंचावरती आणि खाली पण 4 इंचावरती. आणि हा अपेक्स पॉईंट आपला असा तयार होईल 4.5 म्हणजेच 4.5 इंचाचा. आता आपण इथे 3.5 इंचावरती एक मार्क करायचे क्रॉस पट्टीचा आणि इकडे 3 इंचावरती आणि मध्ये एक 3 इंचावरती मार्क करायचा आहे आणि तिथून पुढे 2.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे. हा आपला टक्स तयार होईल दुसरा. आणि आपण जर क्रॉस पट्टीचं 3 इंच घेतलेलं त्याच्यावरती 2 इंचावरती एक मार्क करून हा 5 इंचाचा आपल्याला तिसरा टक्स तयार करायचा आहे आणि तिथून पुढे 1 इंचावरती आर्म होलकडून आपल्याला हा 4 इंचाचा एक टक्स द्यायचा आहे. असे आपले 4 टक्स तयार झालेले आहेत. आता हे 3 इंचाचं मार्किंग आहे आपलं क्रॉस पट्टीचं आणि इकडे 3.5 इंचाचं. क्रॉस पट्टी आपण जेव्हा हे जॉईंट करून घेऊ तेव्हा आपला जो मिडलवाला टक्स आहे तो होईल आपला 3.5 इंचाचा. हा टक्स झाला आपला 3.5 इंचाचा. तर आपण क्रॉस पट्टी कट करून घेऊया. आता बघूया आपण आपले हे दोन्ही पार्ट व्यवस्थित कटिंग झालेले आहेत. हे आपण साईडला ठेवूया आणि बाहीची कटिंग करूया. याच्यासाठी मी कापड घेतले, फोल्ड करून घ्यायचं, डबल फोल्ड. खाली छोटंसं जॉईंट करायला लागतोय मला इकडे. हे अस्तर आहे, आपण अस्तरची कटिंग करतोय म्हणून तो जॉईंट आतमध्ये जाईल. हे 3 इंचावरती मी एक मार्किंग केले आणि वरी लेंथ आहे 9 इंच आणि असं आपलं हे मला पाहिजे 10 इंच. आणि हे इथे घेते मी 5.5 5.5 इंच. आणि आता आपण बाहीचा आकार देऊया. याला स्ट्रेट लाईन करून घ्यायची. 7 इंच आपली बाही तयार असणार आहे, तिथे मार्किंग करायची आणि खाली 1.5 इंच आपण त्याचं एक्स्ट्रा कापड ठेवणार आहोत मार्जिनसाठी. हे दोन्ही पॉईंट मी जॉईंट करून घेते आणि समोर पण एक स्ट्रेट लाईन देऊन घेते.
आता आपण बाहीचा आकार देऊया. फ्रेंच कर्वनी आकार देते मी. असं आरामात व्यवस्थित ठेवून फ्रेंच कर्वनी आकार द्यायचा. कट करूया आता आपण. आता आपली ही बाही कट झालेली आहे. या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कटिंग करा, स्टिच करा 4 टक्स ब्लाऊज आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा फिटिंग कशी आली आहे. खूप व्यवस्थित फिटिंग येते, तुम्ही करून बघा नक्की. हा आपला बॅक पार्ट आहे आणि हा फ्रंट पार्ट आहे आणि ही बाही आहे. आता आपली अस्तरची कटिंग झाली आहे. हे आपण मेन फॅब्रिकवरती आता कट करूया. मेन फॅब्रिकला व्यवस्थित प्रेस करून घेतले मी आणि आता हे सर्व याच्यावरती ठेवून आपण अस्तर ठेवून मार्किंग करून घेऊया. जे आपलं मेन फॅब्रिक आहे ते थोडं आपण पाव इंच एक्स्ट्राच कट करायचं, मार्किंग करायची आणि मार्किंगच्या साईडने कटिंग करायची, लक्षात ठेवायचं. या पद्धतीने तुम्ही करून बघा, फिटिंग खूप छान येते. आता ही आपली क्रॉस पट्टी आहे, ती आपण ॲडजस्ट करून त्याला पण मार्किंग करून घेऊया. बॅक पार्ट फ्रंट पार्ट आपलं मार्किंग करून झालं आहे आणि ही क्रॉस पट्टी आहे. आणि आता ही इकडे बाही आपण ठेवून घेऊया. अस्तरला एक जॉईंट येईल आपल्या, अशी मार्किंग करून घेऊया बाहीची. आणि आता ही सर्व मार्किंग करून झाली आहे. अस्तर काढते मी आणि कट करून घेऊया आपलं मेन फॅब्रिक. जिकडे कुठे मार्किंग दिसत नाही आहे तिकडे मी परत एकदा मार्किंग करते. तुम्ही शिवून बघा या पद्धतीने आणि मला नक्की कळवा की कसं वाटलं तुम्हाला. थोडं एक्स्ट्रा कट करायचं मार्किंगच्या साईडने. हे आपलं मेन फॅब्रिक आहे. ही पाठची साईड आपली ब्लाऊजची कट झालेली आहे. क्रॉस पट्टी कट करून घेऊया. क्रॉस पट्टी पण झाली आहे कट करून. आता ही आपली ब्लाऊजची समोरची साईड आहे. खण ब्लाऊज आहे, शिवल्यावरती छान दिसतो. शिवल्यावरती याचा फोटो मी तुम्हाला नक्की शेअर करेन. आता हे समोरच्या भागाची पण कटिंग झालेली आहे. आता आपली बाही कट करून घेऊया. हे सिंपल ब्लाऊज आहे, दुसऱ्यांचं आहे, ग्राहकाचं आहे. याच्यावरती स्लीव्जवरती जर का आपल्याला शिवायचं असेल तर आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या डिझाईन पण बनवू शकतो. आता ही बाही आपली कट झाली आहे आणि अस्तर त्याला आपण जॉईंट करून बघूया. असे सर्व पार्ट मी जोडून ठेवते. तुम्हाला ही ब्लाऊजची कटिंग कशी वाटली मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि
मला कमेंट करून कळवा. अशा ह्या पद्धतीने तुम्ही पोर्टेक्स ब्लाऊज शिवून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा कसं वाटलं तर.